गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तसाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे, गडचिरोली जिल्हा शेवटचा नाही तर पहिला स्टील हब बनवू. मात्र 1991 मध्ये चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पेपर मिलची निर्मिती करण्यात आली. मात्र आज तो पेपर मिल बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे. साखळी उपोषण सुरू आहे. आपण उपोषणस्थळी आहोत. आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे जे उपोषणासाठी बसले. काय सांगाल? आज कंपनी 1991 मध्ये चालू झाली. त्या कंपनीमध्ये आपली 13 एकर जागा जाऊन सुद्धा 13 एकर जागा जाऊन सुद्धा आजपर्यंत मला काम मिळालं नाही. आणि आज पूर्णपणे बिल्टा ग्रुप बंद झालेला आहे. तसेच इथला A4 सुद्धा बल्लारशाला शिफ्ट झालेला आहे. आणि आपला एक छोटासा शाक प्लॅन हा पूर्ववत चालू असताना कंपनीने शाक प्लॅन हा स्थलांतर करण्याचा प्रयत्नात आहे. तरी आपल्याला काम मिळावं, शाक प्लॅन हा आपल्याच आष्टीमध्ये राहावा आणि स्थानिकांना काम रोजगार मिळावा. आणि मी एक भूसधारक आहे, माझी जमीन गेलेली आहे. त्या आशेवर मी उपोषणाला बसलो आहे साखळी. आणि हे कंपनी स्थलांतर झाली नाही पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. बस. काय सांगाल आपण? आपली काय मागणी आहे? इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता ह्या शाक प्लॅन या माध्यमातून. इथं 44 स्थायी आणि 387 अस्थायी कामगार आणि याच्यावर उपजीविका चालणारे जे आउटसोर्सिंग होते, 2 आउटसोर्सिंग नागपूरला आहेत, तिथं महिला काम करतात. 2 आउटसोर्सिंग बल्लारशाला आहेत, तिथं काही महिला काम करतात. आष्टीला भास्कर शेड आहे, यांच्याकडे आउटसोर्सिंगचं काम चालू आहे, तिथंही 50-60 महिला काम करतात. आणि कंपनीच्या आतमध्ये काही येथे स्थानिक कर्मचारी बिहारवरून लेबर आणून इथं पण आउटसोर्सिंगचं काम त्यांना रोजगार मिळत आहे. आणि तसं आष्टीला पण आउटसोर्सिंगचं काम चालू होतं, पण काही कारणातून ते आउटसोर्सिंगचं काम बंद झालं आहे आणि महिलांना उपासमारीची पाळी आली आहे. ही कंपनी आता स्थानिक बिझनेस हेड आहेत, GM आहेत, इथले डेप्युटी मॅनेजर आहेत, यांनी संभाजीनगर आणि नाशिक इगतपुरी इथं जाऊन जागा पाहिलेल्या आहेत. वरून दिल्ली हेड ऑफिसवरून यांचे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर्स येऊन इथं लेआउट वगैरे सगळ्याच्या मशिनीचे रेकॉर्डिंग, सिव्हिल इंजिनियर मेजर माप वगैरे घेऊन ते चालले आहेत. आणि कुठेतरी ही कंपनी त्या कंपनीच्या अंडर प्रेशरमध्ये येऊन आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला जमीन खाली करून दे म्हणत ही लाईट कंपनी 292 एकर जागा ही एक कंपनी घेतलेली आहे. आणि यांच्यावर कोणतं तरी प्रेशर आलं असेल की तुम्ही जागा खाली करून द्या, आम्ही विकत घेतली आहे. पण परस्पर ही कंपनी ना युनियनला सांगून राहिली, ना अस्थायी कामगारांना सांगून राहिली, ना सामोर येऊन कोणी बोलायला तयार नाही. स्थानिक प्रतिनिधी तर नाहीच नाही, पण शासकीय कर्मचारी कोणतासुद्धा आज 6वा दिवस आहे उपोषणाचा, याला भेट दिलेला आहे. आमचं म्हणणं एकच आहे, लाईट कंपनी 292 एकर जमीन यांनी विकत घेतली आहे. तर आमच्या प्लॅनला जी 20-22 एकर जागा लागते, ती 20-22 एकर जागा आम्हाला आमच्यासाठी सोडून द्यावा. आमचा प्लॅन इथंच राहावा आणि इथंच आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, ही आमची शासनाकडून आणि त्या लाईट मेटर कंपनीकडून अशी विनंती आहे की तुम्ही लोकांना जेव्हा रोजगार देता तर आमचाही रोजगार तुम्ही हिरावून घेऊ नका. आमचे मुलं बाळं आज शिकत आहेत, रस्त्यावर आणू नका आणि आमच्यावर उपासमारीची पाळी घेऊ नका, अशी आम्हाला शासनाला विनंती आहे आणि लाईट मेटर कंपनीला विनंती आहे. आणि आमच्या सगळं जो अस्थायी कामगार बंधू आहे, अशा हा आमच्या मागण्या आहे. काय सांगाल आपण? जो आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे की हे जो 1991 मध्ये हा बीड कंपनी सुरू करण्यात आलेली, तेव्हा हा एकच कंपनी होता आणि याच्यामध्ये जो कागद बनत होता तेच कागदमधून सिमेंटची पिशवी वगैरे बनण्याचे काम सेक्टरमध्ये होत होतं. 2005 मध्ये कंपनीचा नाम वेगवेगळा झाला, APR सॅग वेगळा झाला आणि बीड वेगळा होऊन त्याच्यामध्ये व्हाईट पेपर आणि स्पीसीज बनण्याचे काम आतापर्यंत विद्यापत कंटिन्यू आहे. परंतु काही दिवसापासून असा काहीतरी हालचाली दिसत आहे की ह्या कंपनीची जागा कुठंतरी इतर कंपनी म्हणजे लाईट कंपनी मेटल कंपनीला विकली गेली असा शंका आहे. परंतु अजूनपर्यंत आपल्याला कोणताही वर्तमानपत्रामध्ये किंवा ग्रामपंचायतकडून किंवा आम्ही शासनाच्या मान्यताप्राप्त युनियन असून आम्हाला कोणताही विश्वासात न घेता हे काहीतरी कारभार चालू आहे. आणि असं आम्हाला समजते की ह्या जो APR सॅग आहे यांना कुठंतरी स्थलांतरित करायची तयारीत आहे. APR सॅगमध्ये 400 कामगार कार्यरत आहेत आणि 400 कामगाराचं वर आणि त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येऊ नये आणि स्थानिकांना बेरोजगार करू नये
कारण आता पुष्कळशी लोक आहेत ज्यांना 50 ओलांडलेलं आहे, तो इतर ठिकाणी जाऊन काम करू शकत नाही. म्हणून हे आपला कंपनी इथंच राहायला पाहिजे, हा सॅक प्लॅन इथंच राहायला पाहिजे, हा मागणीतून आम्ही हा सागरी उपोषण सुरू करण्यात आलेली आहे. अजून आज 6वा दिवस आहे. व्यवस्थापनाकडून किंवा शासनाकडून अजूनपर्यंत कोणी याच्यावर काही आम्हाला तशी भेट दिली नाही किंवा आम्हाला कोणतं आश्वासन दिली नाही. आता बहुतेक यापुढे आम्ही आमच्या युनियनचे अध्यक्ष आदरणीय नरेशभाऊ कुबले यांचे संपर्क साधू आणि हा आंदोलन तीव्र करू. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, परंतु आम्ही आपला प्लॅन बाहेर जाऊ देणार नाही. आपण बघू शकता शेतकरी वर्ग होता, उपोषणासाठी बसलेला आहे. यांच्या मागण्या रास्त आहेत. यांची जमीन गेलेली आहे, 300 एकर जागा गेलेली आहे. तर यांचं म्हणणं आहे की जे जागा खाली आहे ते तुम्ही घ्या, 50 एकर जे यांच्या शाक प्लॅनसाठी लागते ती जागा ठेवा आणि इथल्या मजदूरांना काम द्या. हीच एक मागणी या मजदूर वर्गाकडून दिसत. आज कंपनी 1991 मध्ये चालू झाली. त्या कंपनीमध्ये आपली 13 एकर जागा जाऊन सुद्धा 13 एकर जागा जाऊन सुद्धा आजपर्यंत मला काम मिळालं नाही. आणि आज पूर्णपणे बिल्टा ग्रुप बंद झालेला आहे. तसेच इथला A4 सुद्धा बल्लारशाला शिफ्ट झालेला आहे. आणि आपला एक छोटासा प्लॅन शाक प्लॅन हा पूर्ववत चालू असताना कंपनीने शाक प्लॅन हा स्थलांतर करण्याचा प्रयत्नात आहे. तरी आपल्याला काम मिळावं, शाक प्लॅन हा आपल्याच आष्टीमध्ये राहावा आणि स्थानिकांना काम रोजगार मिळावा. आणि मी एक भूसधारक आहे, माझी जमीन गेलेली आहे. त्या आशेवर मी उपोषणाला बसलो आहे साखळी. झाली नाही आणि हे कंपनी स्थलांतर झाली नाही पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. बस. काय सांगाल आपण, आपली काय मागणी आहे? इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता ह्या शाक प्लॅन या माध्यमातून. इथं 44 स्थायी आणि 387 अस्थायी कामगार आणि याच्यावर उपजीविका चालणारे जे आउटसोर्सिंग होते, 2 आउटसोर्सिंग नागपूरला आहेत, तिथं महिला काम करतात. 2 आउटसोर्सिंग बल्लारशाला आहेत, तिथं काही महिला काम करतात. आष्टीला भास्कर शेड आहे, यांच्याकडे आउटसोर्सिंगचं काम चालू आहे, तिथंही 50-60 महिला काम करतात. आणि कंपनीच्या आतमध्ये काही याचे स्थानिक कर्मचारी बिहारवरून लेबर आणून इथं पण आउटसोर्सिंगचं काम त्यांना रोजगार मिळत आहे. आणि तसं आष्टीला पण आउटसोर्सिंगचं काम चालू होतं, पण काही कारणातून ते आउटसोर्सिंगचं काम बंद झालं आहे आणि महिलांना उपासमारीची पाळी आली आहे. ही कंपनी आता स्थानिक बिझनेस हेड आहेत, GM आहेत, इथले डेप्युटी मॅनेजर आहेत. यांनी संभाजीनगर आणि नाशिक इगतपुरी इथं जाऊन जागा पाहिलेल्या आहेत. वरून दिल्ली हेड ऑफिसवरून यांचे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर्स येऊन इथं लेआउट वगैरे सगळ्याच्या मशिनीचे रेकॉर्डिंग, सिव्हिल इंजिनियर मेजर माप वगैरे घेऊन ते चालले आहेत. आणि कुठेतरी ही कंपनी त्या कंपनीच्या अंडर प्रेशरमध्ये येऊन आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला जमीन खाली करून दे म्हणत ही लाईट कंपनी 292 एकर जागा ही एक कंपनी घेतलेली आहे. आणि यांच्यावर कोणतं तरी प्रेशर आलं असेल की तुम्ही जागा खाली करून द्या, आम्ही विकत घेतली आहे. पण परस्पर ही आम्हाला ही कंपनी ना युनियनला सांगून राहिली, ना अस्थायी कामगाराला सांगून राहिली, ना सामोर येऊन कोणी बोलायला तयार नाही. स्थानिक प्रतिनिधी तर नाहीच नाही, पण शासकीय कर्मचारी कोणतासुद्धा आज 6वा दिवस आहे उपोषणाचा, याला भेट दिलेला नाही. आमचं म्हणणं एकच आहे, लाईट कंपनी 292 एकर जमीन यांनी विकत घेतली आहे. तर आमच्या प्लॅनला जी 20-22 एकर जागा लागते, ती 20-22 एकर जागा आम्हाला आमच्यासाठी सोडून द्यावा. आमचा प्लॅन इथंच राहावा आणि इथंच आमच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, ही आमची शासनाकडून आणि त्या लाईट मेटर कंपनीकडून अशी विनंती आहे की तुम्ही लोकांना जेव्हा रोजगार देता तर आमचाही रोजगार तुम्ही हिरावून घेऊ नका. आमचे मुलं बाळं आज शिकत आहेत, रस्त्यावर आणू नका आणि आमच्यावर उपासमारीची पाळी घेऊ नका, अशी आम्हाला शासनाला विनंती आहे आणि लाईट मेटर कंपनीला विनंती आहे. आणि आमच्या सगळं जो अस्थायी कामगार बंधू आहे. आपण बघू शकता शेतकरी वर्ग होता, उपोषणासाठी बसलेला आहे. यांच्या मागण्या रास्त आहेत. यांची जमीन गेलेली आहे, 300 एकर जागा गेलेली आहे. तर यांचं म्हणणं आहे की जे जागा खाली आहे ते तुम्ही घ्या, 50 एकर जे यांच्या शाक प्लॅनसाठी लागते ती जागा ठेवा आणि इथल्या मजदूरांना काम द्या. हीच एक मागणी या मजदूर वर्गाकडून दिसत आहे. गणेश शिंगाडे, साम TV, गडचिरोली, आष्टी.